तर कस काय पब्लिक, मी पाण्या ब्लॉगर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज आपलं सगळं काम आवरलं होतं. सगळं काम आवरल्यावर तुम्हाला मी तुमचा घरी थांबत नाही. मग काय गाडीला सेर मारला डायरेक्ट तुमचा भावाला कॉलेजला आला. तर कॅमेरा इकडे तिकडे विंगावला. कॉलेजमध्ये कोणीच नव्हतं. मी एकटा इथं भूतावानी बसलेलो होतो. कॉलेजचा कटाळा येत होता. मग काय 0 मिनिटात तुमचा भाऊ घरी आला. घरी येत नाही तर घरच्याने आपल्याला कामाला लावून दिले. डायरेक्ट घरी आल्याला म्हणले कडू तोडून आण गायांना. मग काय गायांना कडू बिडू एकदम मग थोड्या वेळ चालू करून दिलं. आपण कॅमेरा सेट करून थोडं जे आपलं कडू बिडून तोडून झालं. गायला खाली टाकून दिलं. तेवढं होत नाही तर आपल्या घरच्यांनी तर आपल्याला घासानाला पाडून दिलं. एवढं उन्हात तानाचं उन्हा मोकार पडलं होतं तरी वावरात आलो. एकदम ओकेमध्ये घास बीस घातलं मोजून. त्याच्यात मोकार ऊन लागत होतं. मग काय घरी आलो तर संध्याकाळी काय इजू का कसं होतं आपण डायरेक्ट त्यांच्या घरी गेलतो. कारण त्यांच्या गावाचं एकदम ओकेमध्ये खळवेळ होईल होतं. आणि आपल्या त्यांचा गहू भरायचा होता. आणि उद्या डायरेक्ट त्यांचा गहू क्लिनिंगला जाऊन द्यायचा होता. मग काय गोण्याचा लावल्यानं डायरेक्ट रपा गहू भरायला चालू करून टाकलं. थोड्याच्या वेळात आपला गहू भरून झाला. जे खाली गहू राहिलं ते वेगळ्या गोणीत भरून टाकलं. नंतर काय गव्हाच्या कोणाचे थप्पे बिप्प्याला चालू केलं. एकदम ओके थप्पे बिप्प्या लावून घेतलं. त्याच्या बाळानं टाकून घरी निघालो होतो. तेवढंच आपल्या बोटात शिरं उचलं होतं. ते मोकार दुखत होतं. त्याच्यात तसंच आपण घरी आलो नाही तर डायरेक्ट केसात मोकार धुळ उडत होती. घरी आलो हातपाय धुतले एकदम ओकेमध्ये. मग काय आजचा ब्लॉग इथंच थांबू. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.